जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। जम्मू आणि श्रीनगर दरम्यान आता मिळणार रेल्वे कनेक्टिव्हिटी। आज 352वा शिवराज्याभिषेक दिन। किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी। रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। लाडकी बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका। 410 कोटींचा निधी वळवला। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांचं मनोमिलन। मनसेच्या कार्यालयातल्या पूजेला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी। दोन्ही पक्षांच्या सैनिकांची गळाभेट। मुंबईतील गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये ईद निमित्त जनावरांच्या कत्तलीला स्थानिकांचा विरोध। विरोधानंतर कत्तलीची दिलेली परवानगी बीएमसीनं केली रद्द। राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय। मुंबई पुण्यासह 30 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी। राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार। दसॉल्ट एव्हिएशन आणि TASLM मध्ये महत्त्वाचे 4 करार। हैदराबादमध्ये उभारण्यात येणार अत्याधुनिक केंद्र। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा नागपूरच्या रेशीम बागेत पार पडला। यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं। यावेळी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी भाष्य केलं। भारतीय सैनिकांच्या क्षमतेचं आणि वीरतेचं त्यांनी कौतुक केलं। सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर अनेक वर्षांनी एकत्र आले। सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून काढून टाकल्यानंतर आज पहिल्यांदाच 8 वर्षांनी दोघांची भेट झाली। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी करत नाशिकमध्ये मनसेचे आणि उबाठाचे शिवसैनिक एकत्र आले। मनसेच्या नाशिकमधील कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो असलेली प्रतिमा मनसैनिकांना भेट दिली। ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन भाजपचं आक्रमण थांबवायचं आहे त्यांनी एकत्र यावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं। राज ठाकरेंनी मुंबईच्या हितासाठी आणि मराठी माणसाचं हित जपणाऱ्या इतर पक्षांनीही एकत्र आलं पाहिजे, नाहीतर मुंबई आपल्या हातात राहणार नाही असं संजय राऊत म्हटले। दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे। मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे। काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। आपली प्रतीक्षा शिवसेनेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दिसून आले। अक्कलकोटमध्ये सिद्धराम म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशादरम्यान आमदार राजू खरे यांची उपस्थिती लावली आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं। सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे अशी इच्छा असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हटलेत। जर काही व्हायचं असेल तर पांडुरंगाची इच्छा असं सुप्रिया सुळे म्हटल्या होत्या। याची आठवणही मिटकरी यांनी करून दिली। मुंबई पोलिसांनी 9 किलो सोन्याची फसवणूक केल्याप्रकरणी 2 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अमृतसरमधून अटक करण्यात आली आहे। लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्यानं त्यानं सोनं घेऊन पळ काढला। आईच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झालेल्या सिल्लोड तालुक्यातील एका व्यक्तीनं पत्नीसह मुलासोबत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला भेट देत पाहणी केली आहे। शनिवार वाड्याच्या जतनासह संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत। 13 किंवा 14 जूनपर्यंत मान्सून पश्चिम विदर्भात सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि त्यानंतर 17 जूनपासून पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होणार आहे। तर नागपुरात पावसाचा जोर कमी असल्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे। राज्यात येत्या 3 दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, पुण्यासह 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे।
सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 117 गावातील 604 शेतकऱ्यांना फटका बसलाय। 200 हेक्टरवरील फळ आणि बागायती पिकांना फटका बसला असून कृषी आणि महसूल विभागाने पंचनामे देखील सुरू केलेत। राज्य गणवेश योजनेसाठी एकूण 42,97,790 पात्र लाभार्थ्यांकरता प्रति लाभार्थी 2 गणवेश संचासाठी 600 रुपयांप्रमाणे 181,47,97,000 निधी सरकारकडून मंजूर झालाय। नागपूर पालिकेत बऱ्याच काळानंतर मोठे बदल करण्यात आलेत। 5 कार्यकारी अभियंत्यांसह 3 उपअभियंता आणि 12 कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्यात, तर पदोन्नतीनंतर पोस्टिंगच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या 7 कार्यकारी अभियंत्यांना पोस्टिंग देण्यात आली आहे। यापुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र त्यासोबतच परिशिष्ट वाचलं तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे। महारेरानं नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते हे लक्षात घेऊन ग्राहकाभिमुख आमूलाग्र बदल केलेले आहेत। सामान्यांसाठी घराचा साठा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 20% घरांना आता निवासयोग्य दाखला अनिवार्य आहे। जोपर्यंत दाखला मिळणार नाही तोपर्यंत प्रकल्पाला हिरवा कंदील मिळणं यापुढे कठीण होणार आहे। बस प्रवासासह स्थानकांवर चोरीसह महिलांची आणि मुलींची छेडछाड करण्याचं प्रमाण आता वाढल्यानं अशा टवाळखोरांवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे। यासाठी पोलीस गस्त घालणार असून पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 26 जणांची नेमणूक करण्यात आली आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे पालखी मार्ग आणि तळाची पाहणी करणार आहेत। याची सुरुवात दुपारी पंढरपूर इथून होणार आहे, तर संध्याकाळी 6:30च्या सुमारास निरादत्ता घाट इथे ही पाहणी संपेल। सुमारे 140 किलोमीटर अंतराचा हा दौरा असणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं तयारी केली असून वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुण्यातून 700 बस पंढरपूरसाठी सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पुणे विभागातील 14 आगारातून पंढरपूरसाठी एसटी गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात येतंय। यामध्ये 350 बस या पुणे विभागाच्या आहेत, तर इतर 350 बस या मुंबई, प्रदेश आणि विदर्भातून मागवण्यात आल्या आहेत। लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी 100 तर सरासरी 1000 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। उन्हाळ कांद्याला सर्वाधिक अवकेच्या अहिल्यानगर बाजारात कमीत कमी 200 ते सरासरी 1100 रुपयांचा दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकमध्ये मोठी वाढ झालेली दिसून आली आहे। बाजार समितीमध्ये 35,290 क्विंटल आवक झाली। सर्वसाधारण दर हा 6,268 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकेत वाढ झाली असून दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ उतारात दिसून आले। बाजारात 19,159 क्विंटल गव्हाची आवक झाली तर 2,794 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। सांगली जिल्हा बँकेचे 50,58,00,000चं नुकसान झाल्याप्रकरणी माजी संचालकांच्या सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती अखेर उठवण्यात आली आहे आणि त्यामुळे या चौकशीचा मार्ग आता खुला झालाय। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। अदिती तटकरे याबाबत त्यांनी माहिती दिली आहे। योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावर भगव्या उत्साहात पार पडणार आहे। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच जमायला सुरुवात केलेली आहे। या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर सकाळी 9:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल। तर आज कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केलेत। त्यानुसार रायगड जिल्ह्यात रात्री 10 वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। आता आपण राजसदऱ्यावर आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता। या ठिकाणी फुलांची रांगोळी काढण्यात आलेली आहे। फुलांनी मेघडंबरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो सजवण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी शिवभक्त हे मोठ्या संख्येने देखील काही वेळातच या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा
हा शिवराज्याभिषेक सोहळा पाडण्यासाठी अनेक शिवभक्त महाराष्ट्राच्या राज्यातून इकडे सोहळा पार पाडण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे गडावरील वातावरण हे भगवमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड.